नमस्कार मंडळी, आजचा आपला प्लॅन थोडा हटके आहे। बाइक राइड प्लस ट्रेक डबल धमाल। आज आपण आलोय एका भन्नाट सफरीवर बाइकवरून राजमाची किल्ल्याच्या दिशेने। लाल कलरचे बोर्ड बघून तुम्हाला समजलेच असेल, आपण लोणावळा येथून जात आहोत। मुंबई किंवा पुणे येथून लोणावळ्याला ट्रेन किंवा बसने येऊ शकता। लोणावळ्यातून किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी किंवा ट्रेकिंगचा पर्याय आहे। रोडलगतचे व्हिलाज बघत बघत आम्ही पुढे निघालो। आता रस्ता खराब सुरू झाल्यामुळे आम्ही एकदा मॅपवर ठिकाण बघून घेतले आणि पुढे निघालो। रस्ता थोडा खडतर आहे, काही ठिकाणी चिखल, काही ठिकाणी पाण्याचे छोटे ओढे रस्त्यावरून वाहतात। मंडळी, या ट्रेकला येण्याआधी आपली गाडी नीट रिपेअर करून घ्यावी आणि पेट्रोल देखील पुरेपूर भरून घ्यावे, कारण इथे एकदा आल्यानंतर तुम्हाला हे काहीच मिळणार नाही। तुम्ही इथे आपली गाडी पार्क करून पायी देखील जाऊ शकता, परंतु हा ट्रेक एवढा सोपा नाही पायी चालण्यासाठी, कारण इथून गडापर्यंतचे अंतर जवळजवळ 18 ते 20 किलोमीटर आहे। आपल्यात जेवढी ताकद आहे तेवढीच वापरणे, उगाच शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये। आपल्याला अजून गड देखील सर करायचा आहे। इथे आपल्याला पावती घ्यावी लागते, जितक्या बाईक तितके रुपये। आमच्या 2 गाड्या असल्यामुळे आम्हाला 100 रुपये लागले। मग काय, पैसे भरले, पावती घेतली आणि निघालो। मंडळी, या कॅशलेसच्या जमान्यात इथे येताना मात्र तुम्हाला कॅश सोबत ठेवावी लागेल।
रस्ता असाच खडतर आहे, काही ठिकाणी चिखल, काही ठिकाणी पाण्याचे छोटे ओढे रस्त्यावरून वाहताना दिसतात। मी तुम्हाला पूर्ण रस्ता आणि गमती-जमती दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाइक स्पेशली मोपेड राईड करताना निसर्ग इतका सुंदर दिसतो की सगळा थकवा विसरायला होतो। मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत एक अद्भुत असा नजर बघण्यासाठी, कातळधार धबधबा। कातळधार धबधबा हा लोणावळा मधील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो त्याच्या जोखीम घटकामुळे कमी ओळखला जातो। कातळधार धबधबा हा एक अज्ञात खजिना आहे। हा धबधबा प्राणी आणि सौंदर्याचे मिश्रण म्हणून ओळखला जातो। इथे थोडे फोटो सेशन केल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आपल्या ट्रेककडे। आपण आता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत। राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे 2 बालेकिल्ले आहेत। हा 2 किल्ल्यांचा हा समूह शिवकालीन इतिहासाची आठवण करून देतो। इथे गाडी पार्क करून आम्ही श्रीवर्धन किल्ल्याकडे निघालो। चला तर मग जाऊया। मंडळी, हा ट्रेक खूपच फेमस आहे, पण पावसात जरा जास्त ॲडव्हेंचरस होतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला पुणे कोकण मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जायचा। हा किल्ला IS 1657 मध्ये शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला। पुढे मराठा आणि इंग्रजांच्या काळात इथं बदल झाले। आज ट्रेकर्ससाठी, इतिहास प्रेमींसाठी आणि फोटोग्राफर्ससाठी हे परफेक्ट ठिकाण आहे। इथे डावीकडे कालभैरव मंदिर आहे। ट्रेक करून आपल्यानंतर आपण इथे जरा विश्रांती करूया। श्रीवर्धनवर पोहोचण्यासाठी थोडा खडकाळ आणि चढाचा ट्रेक आहे, पण खूपच सुंदर वाटा आहे। पावसाळ्यात धबधबे, धुके आणि हिरवे डोंगर अनुभवायला मिळतात। वरून फोटोसाठी आणि निसर्गाच्या सौंदर्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे। इथे चढताना नीट सावधगिरीने चढावे। पाऊस सुरू असल्यामुळे वाट निसरड्या झालेल्या असतात। पूर्ण सेफ्टी राहील अशा पद्धतीने ट्रेक करावा। दरवाजाच्याच बाजूला पहारेकऱ्यांच्या देवरा आहे।
किल्ल्यावर माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची 2 टाकी आहे. राजमाचीच्या असणाऱ्या 2 बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही ब्यापैकी सुस्थितीत आहे. दरवाजाची कमान ब्यापैकी शाबूत आहे. किल्ल्यावर माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची 2 टाकी आहे. माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेष आहे. गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरी तटबंदीचा म्हणजे चिलखती बुर्ज आहे. गडाच्या माथ्यावरून लोहगड, तुंग, मोरगिरी, कोरीगड, घनगड, बहिरान पठार, खंडाळा, सोनगिरी, माथेरान, ढाक हा परिसर दिसतो. बघू शकतात बुरुजापर्यंत जाण्याची वाट कशी आहे ते. इथे आपल्यानंतर हुल्लडबाजी अजिबात करू नये. निसर्गाला तसेच गड किल्ल्यांना जपणे हे आपलेच काम आहे. त्यांच्या सोबत थट्टाबाजी नको. मंडळी, श्रीवर्धन किल्ल्याचा माथा हा टोकदार आकाराचा आहे, त्यामुळे दूरवरूनही सहज ओळखता येतो. किल्ल्याच्या माथ्यावर तटबंदीचे अवशेष, काही पाण्याची टाकी, बुरुज, वाड्यांचे अवशेष आहेत. इथून आजूबाजूच्या द्या, लोणावळा परिसर, पुणे कोकण मार्ग आणि मनोरंजन किल्ला सहज दिसतो. पावसाळ्यात धुके आणि हिरवीगार परिसर यामुळे श्रीवर्धन किल्ल्याचा नजारा अप्रतिम दिसतो.
एका दगडांनी बांधलेला थोडासा वाकलेला बोगदा आहे. लांब नाही, पण तो मुख्यतः शत्रूपासून संरक्षणासाठी, नजर ठेवण्यासाठी किंवा गडाच्या आतील भागाकडे जाणाऱ्या दारे म्हणून बांधला गेला. शिवकालीन किल्ल्यांमध्ये अशा बोगद्यांना मोठं महत्त्व होतं, कारण शत्रूला थेट प्रवेश करता येऊ नये आणि आतून गडावरील सैनिकांना गुप्तपणे बाहेर आत जावं अशी योजना असायची. बोगदा हा किल्ल्याच्या रचनेतले डिफेन्स स्ट्रक्चर पैकी एक महत्त्वाचं पाऊल आहे. इथून देखील आपल्याला कातळधार धबधब्याचे मनमोहक दृश्य बघायला मिळते. मंडळी, हा एक तलाव गडाच्या तटबंदीजवळ आहे आणि इथून निघताना भयंकर असा वारा सुटलेला होता. हा अनुभव खरोखर रोमांचकारी होता. तर मंडळी, हा होता आमचा राजमाची किल्ला ट्रेक. इतिहास, निसर्ग, बाईक राईड आणि तटबंदीवरच्या बोगद्याची भन्नाट सफर. पावसात इथं यायचा थ्रिल, वरून दिसणारा व्ह्यू आणि या शतकानुशतकांच्या तटबंदीवरून चालतानाचा अनुभव खरंच शब्दात सांगता येणार नाही. हे आहे कालभैरव मंदिर. आपण आता इथं जरा विश्रांती करूया. तुमच्यासाठी हा सगळा अनुभव कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा ब्लॉग कुठे हवा. पुन्हा भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत निसर्ग जपा, प्रवास करत राहा आणि आठवणी गोळा करत राहा.